उठले। ओ पप्पा पप्पा पकड़ा वो। हे भाई मी पनीर टिक्का बनवत लावले, स्टिक नाही तो वाला पनीर टिक्का, तो बुजुर्ग पहिल्यांदा ट्राय करत लावले बघा. मॅरिनेशन बघा तुम्ही, बरोबर वाटते का? आणि त्या स्टिक नाही तर आईस्क्रीमवाला स्टिक आणणार, त्याची कोणी असा करतो आणि ते मग घुसून घुसून करेन. मॅरिनेशन एकदम परफेक्ट झाले आणि लागतं पण भारी, पण सीन तोच आहे गॅसवर बुजायला लागतं आणि गॅसवर बुजून जास्त चांगला नसतं ना. सो काय माहिती आता काय करू समजा नाही मला. आई सांगतं भाजी बनवतं, बट एकदम परफेक्ट झालं एकदम. पनीर पनीर खाल्ला मी, तो स्मोकी फ्लेवर सगळं परफेक्ट आले. अरे यार मिशन सक्सेसफुल तर झालं, पण या आईने माझ्या मनान घुसवला का गॅसवरती बनवशील, गॅस डायरेक्ट गॅसवर नसतं या करायचं ना. मग याचे पहिले पापर गॅसवर बुजून खातात पप्पा ना गणू, कलेजी टेटं पण गॅसवरती बुजून खाल्लेला ना. आता नुसते मस्त बनत होता, कारण की मी 3-4 पीस खाल्लं पनीरचं तसं बुजून. जाम टेस्टी लागतात, म्हणजे सेम जसं होताना पनीर टिक्का जसा असला पाहिजे बुजलेला, सेम तसंच. याच्यासाठी ना तो गणूचा नॉनव्हेजसाठी यूज करतात कोयलावाला तो कोळसा, आणि आपला लोखंडीवाले ते सलईमध्ये जे चिकनचं पीस घुसून करतात ना, सेम ती पद्धत पाहिजे तेव्हाच बनेल ना. बार्बिक्यू ते तंदूरवालाच ना, काय बार्बिक्यू तंदूर वॉट एव्हर ब्रो, मला नाही माहिती. आणि एक शॉकवाली गोष्ट, त्याच्याने लोणचा टाकतात, नवीन लोणचा टाकलेला मस्त लागतं. व्हॉट आय डिड. आता आल्याच्या पहिले चुपचाप सगळं पाणी पिसायचं, भिजवल्या कॉलमचं काम चाललं. इथं बघा कवऱ्या झाल्या, सगळं झालं वाटतं. कॉलमचा सीन आहे यो. बघा बाई, आम्ही घाण केले, आम्ही साफ करत लावले अख्खा. यो आवाज नाही आवडत मला, माझी चप्पल घालून आले. या आईला ना काय बोलू मी तुम्हाला, नुसते माझी चपली खराब करते, नंतर बोलते मिनी कवा घातली नाही, अशा घालून जातं कुठं पण. आता हे उचलून नेत लावलं. चलो फर्स्ट कॉलमची तयारी. चला आता या झाला म्हणजे आता आमची पूजा होईल. ये आज फायनली बघायला भेटेल हे जेव्हा विकतं त्याचा यूज काय आहे बाई, यांचा काय यूज असतं. याची खाली लावतात, इथे लावतात का भेंडी, यूज आहे यांचं. भाई काही नेम आहे माझा, एक फटकन आवरी जांभला पारले मी काय भाई, मी नेम लावून 2 आंब पारलं भाई. बघा मालिकच्या जोडीला पारलं पहिलेच सांगता. यो एक नाही तो तिथं आहे, उचलून बघा ना, माझ्या हाताने आहे. कच्चंच वाटतं. यो आहे एक, आणि इथं एक. भाई मी काहीतरी एकदम टेस्टीसा बनवत लावलं, तुम्हाला दाखवू का त्याचा चेहरा. थांबा, मला कोणती गोष्ट पलटता नाही आहे, मी एवढा तर लक्ष आहे. चीज माझा शिट, ओ नो मेरा चीज निकल गया जी. तुम्हाला दाखवा खोलून, भाई एक नंबर. आता मी खाणे आला मस्त मस्त. थांबा बाहेर निघलेला आतमध्ये टाकू दे. तुमच्या चक्करमध्ये लवकर पलटले मी, मला वापस टाकायला झालं. शिट का बोलता, सॉरी. अरे यार फ्लॅश ऑन झाली, बट चीजी व्हेज आहे हा बाई, नॉनव्हेज का दिसतं बघण्यावर, बट व्हेज आहे, व्हेरी टेस्टी. चलो खाते. The next day. भाई नावाला सूट होतो पोऱ्या बघत. बस बस झाला, देव पावला नाही, पावला अजून कर. बाबा कामाची बाई आले आमच्या इथं. इथं बघा काय झाले, अख्खा पारपर्यंत पसरले लसूण. सो आम्ही या इलायची केली पाडायला, काट डालेगा सबको. आणि पप्पा आल्या, पप्पाला कवरायचं मला माहिती नाही, तुम्ही केली बघा. वाव बाय, बेस्ट केली लागतात, बेस्ट. किती पण खाल्ली तरी खोकला नाही होत याच्यानं. पण चुकीच्या माणसाला सांगला असं ना. राहू दे.
थांबलं बा. तू पार ना बापाकडे दे याला. अरे तिकडं पण आलं ना अजून. अरे पण माहित आहे जवळपास 4 महिने लागतात, म्हणजे एक पुरा सीझन लागतो पिकाला. आता ही दिसता ना, ही पिकताना होईल अजून 3 महिने लागतील. हो ना, पालते ना. अरे मी इकडं आलो तर तिकडं जातो, तिकडं आलो तिकडं. अरे काय चाललंय, जिथं जातो त्याच्या ऑपोजिट जातो काही. पप्पा के सिर पे आने वाली है रे बाबा. कुठले ओ पप्पा, पप्पा बकरा. आमचे पप्पा को कुछ नाही जमता. काय काय घेतली बोलतात बाबा. बाबू काय आला धुंदूर टाळ्या वाजवत. ये केले पाडले, ये 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 ये. काहीच नाही केला तुम्ही. व्हिडिओ नाही, व्हिडिओ घेतले मी नी. काहीच नाही केला. बाबूला कोण घेता तुम्ही पुरवता त्याला, मी घेऊन येता. चेमकली पिकलेली चेमकल्या ना, कच्ची नाही ना. हा जाम गचन केली बघा एकदा. हा घेता वो. चलो भाई, पाडली केली आणि पिकलेली आणि त्यातला एक खुरून आणला मी. इलायची केली लावलेली पण जाम बरेच वेळा खायला भेटली ना सगळ्यांना, बरेच वेळा दिल्यान. पण आता ना 1-2 दिवसानं आपाप पिकतील अशी सगळी एकदाच पिकायला स्टार्ट होतात. ही जी कच्ची खुरल्यांना एकदाच पिकतील. आता बघूया फ्राईड राईस बनवतात का काय बनवतात. मी माझी शॉपिंग करून ठेवले, म्हणजे फ्राईड राईस नाही तर व्हेज बिर्याणी बनवते. आता त्यांच्यावर बाई, ज्या बनवायचं बनवा, माझं काम झालं. आज माझ्या नुसता कापाचं काम देताना कट्टाला देऊन ठेवला मला. चलो व्हेज बिर्याणी भी रेडी आहे. लेट्स गो, इट्स टाइम टू टेस्ट. परफेक्ट टेस्ट आहे भाई. मी पक्की मेहनत करून आमरस बनवले, आता तो पिन. पण साखर जर जास्त टाकायला लागली, आंबट होता आंबा. भाई तुम्हाला फोटोशूट करा, रेड लाईट पाहिजे आमच्या घरच्या या कोण्या वया संध्याकाळी. काय मस्त लाईट पडत बघा ना. पण कालूक पण आहे. अर्धी काचेची ग्लास तर बाहेर आण, पण अर्धी घसायला लागते असं घसून ठेवता. आणि बघा या बाई रचून बी ठेवली सगळी ग्लासा कप बीप सगळा. उद्या येतील ना माणसं. आता इथं मातीवर रांगोली करायचा कार्यक्रम चालू आहे गाईच. रांगोली बघा इथं अर्धी तर काढून झाले. कशी वाटतं नक्कीच सांगा कमेंट मध्ये. बघा एक सांगून 2-2 रांगोल्या काढल्या ना आम्ही म्हणजे मी फक्त कंपनी द्यायला. भाई रोहित शर्मा नंतर भुलक्कड हा किताब मलाच भेटला पाहिजे, कारण की एकूण एक व्लॉगची एंडिंग विसरतो. एंड का नाही करत मी. हा व्लॉग आता एंड करते. तुम्हाला कसं वाटलं नक्कीच सांगा. थँक्स फॉर वॉचिंग, बाय बाय. आणि हा नेक्स्ट व्लॉग पण मस्त मस्त पूजेचा व्लॉग येईल, सो तो बघासाठी सबस्क्राईब करून ठेवा. बाय.